जिजाऊंच्या स्मृतींना हिरवेगार अभिवादन. वृक्षारोपण उत्साहात. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीवर भर द्यावा. राजू शेट्टी. आज स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त नदीवेसचा सम्राट शिवशक्ती मंडळाच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शिरोळ नगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, जागतिक तापमानात मोठी वाढ होत आहे, मोठं संकट निर्माण होत आहे. औद्योगिकरण, प्रदूषण यामुळे वातावरणाचे संतुलन बिघडत आहे. अल निनोसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. सरकारने गेल्या काळात शतकोटी वृक्षारोपण केलं आहे, ते आजही मी शोधत आहे, अशी कोपरखळी त्यांनी मारली. पुढे बोलताना ते म्हणाले, कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची किंमत आपल्याला कळाली आहे. त्यामुळे हे सर्व संकट थांबवण्यासाठी झाडे लावण्याची गरज आहे. मंडळाने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. मंडळाने विधायक काम करून आदर्श निर्माण करावा, व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करावी, असे आवाहन त्यांनी केले. तापमानाचं नियंत्रण करण्याचं काम झाड करत असतं. आपल्याकडं सोलापूरच्या पूर्वेकडे किंवा मराठवाड्यात जे तापमान असते त्याच्या तुलनेने 1-2 डिग्री तापमान कमी असते. याचं कारण एकच आहे, ते म्हणजे आपल्याकडे जरा जंगलाची संख्या जरा जास्त आहे. जंगलाच्या जवळपास राहतो आपण आणि आपल्याकडे झाडांची संख्या जास्त आहे. त्यामुळं तिकडच्या पेक्षा इकडे 1-1.5 डिग्रीनं तापमान कमी असते. पण हे संकट सगळ्या जगावरच आलेलं आहे आणि जगभरामध्ये तापमान वाढीचं संकट निर्माण झालेलं आहे. हे वाढतं औद्योगिकरण, प्रदूषण यामुळे वातावरणाचं सगळं संतुलन बिघडलेलं आहे आणि त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा कडक पडला. नुसतं उन्हाळाच कडक पडलेला नाही, त्याच्यातूनच ज्यावेळी तापमान वाढतं त्यावेळी अल निनोसारखं परिस्थिती निर्माण होते आणि त्या अल निनोमुळे समुद्रातलं पाण्याचं तापमान वाढलं की मग पावसाच्या मान्सूनच्या एकूण त्याच्या कार्यपद्धतीवर किंवा त्याचं जे काही नेहमीचं टाइम टेबल असते त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स तयार होतो आणि त्यामुळे मान्सूनसुद्धा लांबत चाललेला आहे. म्हणजे एक झाड आपलं जसं रामानं सेतू बांधत असताना एका खारीनं थोडी थोडी वाळू टाकून त्या सेतू बांधण्यामध्ये आपली मदत केली, तसं आपण एक झाड लावतो, ते झाड एवढ्या सगळ्या उलथापालथी थांबवण्यासाठी मदत करणारं असं ते झाड आहे. कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनचं महत्त्व आपल्याला कळालेलं होतं. ऑक्सिजनच्या सिलेंडरसाठी आपण धावपळ करत होतो. काही लोक ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून या जगातनं निघून गेले. ते ऑक्सिजन द्यायचं काम सुद्धा झाडच करत असतात. म्हणजे सगळ्यांनी सोडलेला कार्बन डायऑक्साईड घ्यायचा आणि त्याच्यापासून पुन्हा ते कार्बन डायऑक्साईड खोडामध्ये टाकून, कारण झाडाचं खोड म्हणजे कार्बनचंच एक गोडाऊन असते आणि ऑक्सिजन बाहेर सोडायचा हे काम झाड करत असते. आणि त्यामुळं जिथं जिथं शक्य असेल त्या ठिकाणी झाड लावणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. आपल्यासाठी, आपल्या पुढे उद्याच्या पिढीसाठी, म्हणून ह्या झाडांची संख्या वाढली पाहिजे. आणि त्यामुळं शिरोळ नगरपालिकेनं अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे की उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव म्हणाले, झाड लावताना जगली पाहिजेत याची दक्षता घ्या. वृक्षारोपण संदर्भात नगरपालिकेचंही चांगलं काम सुरू आहे. प्रत्येक नगरसेवकांनाही झाडे लावण्याचे टार्गेट दिलं आहे. रस्त्याची कामे करतानाही झाडे लावण्याचा सल्ला दिला आहे. शिरोळ शहराला हिरवेगार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मंडळाच्या या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन शिंदे म्हणाले, मंडळाच्या 70 सभासदांच्या मार्फत 70 झाडे लावून जगवण्याची ग्वाही त्यांनी दिली. शिवाय उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चालती बोलती ब्लड बँकही काढू, 31 डिसेंबराला गडावर स्वच्छता करू, असे आश्वासन त्यांनी दिले. काम असेल, स्वच्छतेचं काम असेल, हे सगळं काम करणं दर्जेदार चांगलं काम झालं पाहिजे. आपण वृक्षारोपण केलं, 2 फुटी झाड लावायची, 500 झाड लावायचे आणि ते 500 झाड 1 आठवड्यात जाणार, असं काम करू नका. साहेबांनी सांगितलं की झाड लावतानाच 12 ते 14 फूट उंचीचं तुम्ही मोठं झाड घ्या, किमान 4 वर्ष वयात ते झाड असावं आणि ते झाड जगलं पाहिजे. म्हणजे 500 झाड लावण्यापेक्षा 25 झाड लावा, तर ती 25 झाडं जगली पाहिजे. जेणेकरून जर तुम्ही बघितला तर जागतिक तापमानामध्ये या ठिकाणी वाढ झालेली आहे. ती वाढ कमी करण्यासाठी आणि आपल्या गावाचं तापमान, म्हणजे आपल्या गावात तर किमान गारवा राहिला पाहिजे, यासाठी किमान 2 अंश सेल्सिअस तापमान कसं कमी करता येईल यासाठी 5 वर्षाच्या काळामध्ये प्रयत्न करून साहेबांनी सांगितलं. साहेबांच्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊन
पहिल्यांदाच या ठिकाणी ज्या दिवशी माझी वसुंधरा दिवस होता त्यावेळेस आपण प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्या जे स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी आपण एक वृक्षाचं त्या ठिकाणी रोपण केलेलं आहे. आणि आज या ठिकाणी पर्यावरण दिवस होता, पण मंडळाचे म्हणणं होतं की आपण मंडळाचे आधारस्तंभ सचिन शिंदे यांचं म्हणणं होतं की पर्यावरण दिन साजरा करतोय आपण, त्या दिवशी न करता आपण एक चांगला दर्जेदार कार्यक्रम करूया. आणि आम्ही सगळी मंडळाची मुलं 70 झाडं जगवायची जबाबदारी आम्ही घेतो आणि आम्ही सांगतो असे कार्यक्रम असं ठरलं. आणि त्याच्या अनुषंगाने आज जिजाऊंची पुण्यतिथी आहे, या निमित्तानं 70 झाडाचं रोपण आपण या ठिकाणी करतोय. आमच्या ज्या नगराध्यक्ष योगिता कांबळे वहिनी आहेत, त्यांच्या सहकारी सगळ्या महिला नगरसेवक आहेत, ह्या सगळ्या महिला नगराने ठरलेलं आहे की 29 तारखेला वट पौर्णिमा आहे साहेब. वट पौर्णिमेला सुद्धा यांनी 15 फूट उंची झाडं आता घेऊन ठेवले आहेत आणि त्याचं ठिकाण बघायचं चालू आहे. म्हणजे या आमच्या महिला नगरसेवका 29 तारखेला 11 झाडं वेगवेगळ्या प्रभागामध्ये या ठिकाणी 11 झाडं त्या लावतील. म्हणजे त्यांचं सुद्धा वृक्षारोपण संदर्भात या ठिकाणी कामकाज चालू आहे. त्याचप्रमाणे आम्ही जो 90 दिवसाचा कार्यक्रम पहिला बनवला होता, त्या 90 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रत्येक नगरसेवकांना आपण टार्गेट दिलेलं आहे प्रत्येक नगरसेवकाला की पर्यावरण दिवसापासून येणाऱ्या प्रत्येक महिन्यामध्ये किमान 2 झाडं आपण प्रत्येक नगरसेवक या ठिकाणी लावायचे आहेत. आणि त्या झाडाचं जर तुम्ही मूल्यमापन केला, फक्त झाडं लावायची तर झाडं जगवायचे आहेत तर केला तर किमान 2 ते 2.5 हजार झाडं, म्हणजे असेच आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला कुठं पाहिलं शाळेत झाडं लावा, स्मशानभूमीत झाडं लावा, तुमच्या शेतात लावा, बांधावर लावा, रिकाम्या जागेत लावा, तळ्यावर कुठं पण लावा, पण 2 झाडं प्रत्येक नगरसेवकाने या ठिकाणी लावायचे आहेत. आणि ती जर संख्या पकडला तर 2000 झाडांची संख्या होत्या. त्याचप्रमाणे जर तुम्ही बघितला आता ज्या ठिकाणी तर गावामध्ये रस्ते आपल्याला करता येत नाहीत, म्हणजे लोकांचा जरा गैरसमज आहे की रस्त्याची कामं का तटल्यात, तर आपल्याकडे भुयारी गटरचा एक आपल्याकडे विषय आहे आणि दुसरा विषय जो आपल्याकडे आहे तो पाणीपुरवठा विषय आहे. ही दोन्ही कामं चालू असल्यामुळं या ठिकाणी गावातील रस्त्याने गटर आपल्याला या ठिकाणी करता येते, शासनाचे पैसे वाया धरून. पण ज्या ठिकाणी आम्हाला रस्ते करता येतात साहेब, त्या ठिकाणी आम्ही प्रपोजल पकडताना असं प्रपोजल बघलं की तिथं भुयारी गटर, त्या ठिकाणी अंडरग्राऊंड पाईपलाईन, अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटीचं पण साहेब आपलं काम चालू आहे अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटीचं. आणि त्याचबरोबर गावात या ठिकाणी गावात आपण सगळंच गाव उकरणार आहे आपण आता हे 3-4च्या माध्यमातून. या ठिकाणी गॅस पाईपलाईनसाठी सुद्धा गॅसची सध्या मोठी टंचाई आहे, त्यासाठी सुद्धा आपलं HPCL कंपनीवर आपल्या या ठिकाणी बोलणं चालू आहे. त्यांचा सर्व्हे झाल्यानंतर या ठिकाणी 4ही कामं आपण या ठिकाणी एकदम चालू करतोय. तर नागरिकांना 2 वर्ष त्रास होईल, नागरिक म्हणार गाव उकरून ठेवले, रस्ते करत नाहीत काही साहेब, पण साहेब शिव्या खायची मानसिकता आहे. आता सध्या मी लोकांच्या शिव्या खातोय कारण घंटागाडी वेळेत जात नाही, 2-3च घंटागाड्या आमच्याकडे, त्यामुळे 10 घंटागाड्या आम्ही पुढं या 1 तारखेला आपल्याकडे येतील. आपल्याजवळ 60-70 कर्मचारी स्वच्छतेसाठी या ठिकाणी येतील. पण जे काय करणार साहेब ते अगदी टिकाऊ आणि दर्जेदार करणार साहेब. आम्ही जे काय आता टेंडर केले साहेब त्याच्यामध्ये जवळपास 1 कोटीच्या पुढे आपण साहेब या ठिकाणी बचत केलं. परंतु हुपरीचं बघितलं असेल की हुपरीमध्ये टेंडर झाले आणि सगळी टेंडर रद्द करून गाव बंद करायला लागलं हुपरीमध्ये. म्हणजे टेंडरसाठी गाव बंद झालं आणि परत टेंडर करावले साहेब. असं कुठलंही या ठिकाणी आम्ही करत नाही. तुमच्या विचारापण या ठिकाणी पारदर्शी आम्ही या ठिकाणी कामकाज करतोय. 200 लोकांना त्रास होईल, पण 2 वर्षानंतर साहेब लोक निश्चित तुम्हाला सांगतील की तुम्ही ज्या लोकांना पाठबळ दिलं, ज्या लोकांच्या पाठी उभं राहिलं, ती लोक चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आपण जिथे जिथे रस्ते धरले त्या ठिकाणी आपण 6 ते 8 फूट उंचीची झाडं पण त्याच्यामध्ये या ठिकाणी पकडले आहेत. स्वच्छ हरित शिरोळ या ठिकाणी कसे होईल यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. आणि साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे 2 सेंटीग्रेड तापमान आम्ही या ठिकाणी कमी करण्याचा या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, शरद उर्फ बापू मोरे, नगरसेवक विजय आर्गे, दीपक भाट, ओंकार गावडे, निलेश माने गावडे, नगरसेविका सौ अनुराधा गुरव, विराजसिंह यादव, माजी नगरसेवक श्रीवर्धन माने देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन शिंदे, मंडळाचे अध्यक्ष महेश जाधव, गजानन संकपाळ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका प्रमुख प्रवीण चुडमुंगे, श्रीमंत अभिजित जगदाळे सरकार, नेते अजिंक्य पाटील, पैलवान नंदू सुतार, मोहनराव मानेसर, माजी नगरसेवक पद्मसिंह पाटील, उदय संकपाळ, प्रमोद पाटील, दिग्विजय माने, चंद्रशेखर माने चुडमुंगे, शहाजी गावडे, डॉक्टर अतुल पाटील, उल्हास पाटील, विजय शिंदे आदींसह मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान भुयारी गटर, पाणी पुरवठा, गॅस पाईपलाईन, अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटी यासाठी उकरावे लागणार आहे. यामुळे रस्त्याचीही कामे पेंडिंग आहेत. लवकरच घंटागाडींच्या संख्येतही वाढ होणार आहे. नागरिकांनी थोडे दिवस सहन करावे. वारंवार त्या कामासाठी शासनाचा पैसा जाऊ नये म्हणून तो निर्णय घेण्यात येणार आहे. टिकाऊ आणि दर्जेदार काम करू अशी ग्वाही उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी दिली. महान कार्य न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ.